नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो, सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो। माझा काल व्हिडिओ काढत असताना माईक तुटला, त्यामुळे आपल्याला आवाज चांगला येत नाही। त्यामुळे सर्वांची प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, आज 25 जुलै 2025 आजच्या हवामानासंदर्भातला अंदाज आपल्याला पाहायचा आहे। मित्रांनो, अगदी काल 24 तारखेलाच या ठिकाणी बंगालच्या उपसागरात उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमला दक्षिण चीन समुद्रामधून जे बाष्प आहे त्याचे काही अवशेष या चक्रीवादळाचे विफा चक्रीवादळाचे अवशेष पुरवठा होत आहे। त्यामुळे ही सिस्टीम अधिक तीव्र होत आहे आणि तीव्र होत जाऊन ही गंगेच्या संपूर्ण मैदानात या भागात पाऊस देणार आहे। हा एक अंदाज आपल्याला पाहायचा आणि या सिस्टीमचा जो मार्ग आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे आणि या सिस्टीमचा महाराष्ट्राला कितपत फायदा होईल या 2-3 गोष्टी आज आपण जाणून घेऊ। मित्रांनो, या लो प्रेशरमुळे संपूर्ण ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, उत्तर प्रदेश, बिहारचा दक्षिण भागापर्यंत या लो प्रेशर सिस्टीमचं प्रभाव क्षेत्र असेल। जबरदस्त या ठिकाणी येणाऱ्या 25, 26, 27 फार तर 28 तारखेपर्यंत या भागात पोहोचेल। हा पुन्हा एकदा या लो प्रेशर सिस्टीमचा इथं प्रभाव संपल्यानंतर ही पुढे मध्य प्रदेश, राजस्थानकडे सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे। या लो प्रेशर सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रातून बाष्प खेचल्या जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण घाटावर 25, 26 आणि 27 तारखेला 3 दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे। मित्रांनो, तसं जर पाहिलं तर या ठिकाणी कुठली ट्रफ बनलेली नाही, ट्रफ लाईन नाही, तरी सुद्धा घाट, पश्चिम घाट हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी एखादा ढग जर अरबी समुद्रातून निघाला तर त्याची इच्छा जरी नसेल या पश्चिम घाटावर पडण्याची, तर तरी सुद्धा हा पश्चिम घाट त्याला पाऊस पाडण्याला भाग पाडतो। अशी रचना या पश्चिम घाटाची आहे। मित्रांनो, बहुतांश पश्चिम घाटात हा मध्य महाराष्ट्राचा भाग येतो। अगदी कोल्हापूर पासून इकडं नाशिक पर्यंतचा हा पट्टा संपूर्णपणे या भागात पाऊस राहणार आहे। नाशिकचा उत्तर भाग, नाशिकचा पूर्व भाग, नंदुरबार, धुळे या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर पूर्व विदर्भात सुद्धा जबरदस्त पडणार आहे। पूर्व विदर्भातले सर्वच जिल्हे अगदी गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे या साईडला सुद्धा हा पाऊस जाणार आहे। अगदी मराठवाड्याच्या उत्तर भागापर्यंत सुद्धा या पावसाचा प्रभाव राहील। त्याबरोबर मध्य महाराष्ट्रात राहील। कोकण संपूर्ण किनारपट्टी या लो प्रेशरमुळे येणाऱ्या 25, 26 आणि 27 तारखेला पाऊस होईल। मराठवाड्याच्या इंटरनल भागामध्ये सध्या तरी जास्त पावसाचे संकेत आपल्याला दिसत नाही, कारण ही सिस्टीम परत एकदा या मध्य प्रदेश मार्गे जाण्याची शक्यता आहे। अगदी ओडिशा, मध्य प्रदेश आणि बिहारच्या दक्षिणेकडे भागाला सतत या लो प्रेशर सिस्टीमचा मार्ग बदलत आहे। तर 2 मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसत, एक मध्य प्रदेशमध्ये जाणार आणि एक अशा पद्धतीने जाणार। तर यापैकी बहुतांश शक्यता ती मध्य प्रदेश, अगदी जुना जो मार्ग या सिस्टीमने दाखवला होता त्याच मार्गाने ही जात आहे। हा एक महत्त्वाचा आहे। त्यामुळे येणाऱ्या 27-28 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहील। परंतु मित्रांनो, आणखी एक दुसरा अंदाज आहे की अलीकडच्या काळात काही शेतकरी प्रश्न विचारतात की ऑगस्टमध्ये पाऊस कसा राहील। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, ऑगस्टच्या पावसाचा अंदाज आपण 1 जुलैला दिला होता की साधारणतः जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलैपर्यंत हा पाऊस राहील, 26 ते 31 जुलै, आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये अगदी 11 ऑगस्ट ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुद्धा आपल्याला मोठ्या पावसासाठी, चांगल्या पावसासाठी वाट पाहावी लागेल आणि तशी कंडिशन सध्या दिसत आहे। कारण या कालखंडात कुठली लो प्रेशर सिस्टीम दोन्ही समुद्रामध्ये आपल्याला नजरेस येत नाही,
त्यामुळे ऑगस्टचा महिना हा थोडा कमी पावसाचा जाण्याची शक्यता आहे. तसा अंदाज आज IMDने सुद्धा व्यक्त केलेला आहे. बहुतांश मॉडेलचे अंदाज तसे येत आहेत की ऑगस्टचा पहिला पंधरवडा अगदी 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला चांगल्या पावसासाठी वाट पाहावी लागते. त्याचे 2 तारखात आपल्याला विभाजन करता येईल. 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट हा एक कालखंड आहे जो कमी पावसाचा आहे आणि 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट असा एक कमी पावसाचा कालखंड आहे. या कालखंडात एकूणच दक्षिण भारतामध्ये पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट नंतर परत एकदा दक्षिण भारतात सह महाराष्ट्राच्या भागात पाऊस वाढेल अशी एक आशा आपल्याला सध्या मॉडेलकडून मिळत आहे. धन्यवाद. नमस्कार.